ब्रेकनंतर परत एकदा स्वागत आहे आपलं. हा आपला शेवटचा भाग आहे, त्यामुळे तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. घर खरेदी करताना हाचा विषय आहे. नंबर आहे 02266843333. सर, आपल्याला ब्रेक आधी जो फोन आला होता त्यांनी मला वाटतं बिल्डिंग म्हणजे कम्प्लिटेशन ऑफ बिल्डिंग बद्दल प्रश्न विचारला होता. श्वेता, मी त्या प्रश्नाबद्दल थोडा कन्फ्युज होतो की त्यांनी नक्की काय विचारलं. पण जर तसं म्हणतेस की बिल्डिंग कम्प्लिशन बद्दल जर त्यांचा प्रश्न असेल तर बिल्डिंग कम्प्लिशन ही बिल्डिंग बंद झाल्यानंतर बीएमसी किंवा तिथली लोकल म्युनिसिपॅलिटी अथॉरिटी येऊन ती हॅबिटेबल आहे की नाही, राहण्यास योग्य आहे की नाही आणि ती नॉर्म्स प्रमाणे केलेली आहे की नाही, म्हणजे डिझाईन जे दिलं होतं बीएमसीने मध्ये बनवायला आणि त्याप्रमाणे बांधली की नाही, त्याचं येऊन सर्टिफिकेट देते लोकल अथॉरिटी. त्याला बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट असं म्हणतात. बरं सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे बांधकामाची क्वालिटी कशी आहे. कारण आता लोकेशन झालं किंवा आपलं बजेट झालं, लोन झालं, या सगळ्या गोष्टी झाल्या, पण बांधकामाच्या क्वालिटीबद्दल जर आपण त्या गोष्टी तेव्हा बघितल्या नाही, कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तेव्हा आपल्याला कळत नाही. घर खरेदी झाल्यानंतर किंवा त्या घरी गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात. तर क्वालिटी कशी बघावी? श्वेता, फार चांगला प्रश्न आहे. कारण का जे सगळं हे झालंय आणि त्याचं बांधकाम कसं आहे हा महत्वाचा विषय आहे. बांधकाम करताना त्या कंपनी जी आहे ही ISO असेल किंवा ISO नाही तर खरोखर त्याचं ऑडिट होत असेल आणि जर हे असेल तर तुमचं बरंचसं काम सोपं होऊन जातं. म्हणजे त्याला क्वालिटीचं मानांकन मिळालेलं असतं. शिवाय त्याचं ऑडिट होतं की नाही, ISO ऑडिट झालंय की नाही आणि त्याप्रमाणे ती बिल्डिंग अप्रूव्ह झाली की नाही हे बघणं फार गरजेचं असतं. दुसरा मार्ग असा असतो तो म्हणजे त्या बिल्डरकडून, म्हणजे आता आमच्या निर्माणमध्ये आम्ही प्रोग्रेसिव्ह फोटोग्राफी देतो किंवा म्हणजे स्लॅब झाला तर ऍक्च्युअली स्लॅबचा फोटो काढून तुम्हाला दिला जातो आणि पूर्ण बिल्डिंगचं प्रोग्रेसिव्ह फोटोग्राफी केली जाते. म्हणजे कास्टिंग करताना स्टील किती टाकलं फोटो असतात, त्याचा सिमेंट किती टाकला याचा फोटो असतो. हा आम्ही आमच्या रेकॉर्डसाठी आम्ही क्वालिटी मेंटेन करण्याचं एक करतो. फार कमी लोक ते करतात, परंतु असं जर असेल तर तुम्हाला खात्री असते की वापरलेलं स्टील, त्याच्यामध्ये टाकलेलं स्टील आणि सिमेंट ह्याचं हे असतं. याच्या पुढे जाऊन तर आम्ही निर्माणमध्ये लवकरच आम्ही वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन जाऊन बघू शकता. बांधकाम चालू असलेलं तुम्ही रेकॉर्डिंग ऑनलाईन जाऊन बघू शकता की आता काय चाललंय. क्या बात आहे. आपण एक फोन घेऊयात. रवी सावंत आपल्याला प्रश्न विचारतात ठाण्याहून. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हॅलो सर, तुमच्या टीव्हीचा आवाज थोडासा कमी करा आणि प्रश्न विचारा प्लीज. हा, एक मिनिट. हा, मला एक प्रश्न विचारायचा होता. बोला. की आम्ही एक कॉम्प्लेक्स मध्ये राहतो, तर जे आम्ही मेंटेनन्स जे मंथली आहे ते आम्ही भरतो, पण त्याच्या व्यतिरिक्त जे पेंटिंगचं किंवा आणखी इतर फंड जे काढतात त्याचं जे ड्यूज असतात ते समजा नाही भरले आणि काही काळानंतर भरले तर त्याच्यावर व्याज लागू शकतं. रवीजी, तुमचा प्रश्न असा आहे की अर्ध मेंटेनन्स तुम्ही भरताय आणि काही जे सिंकिंग फंड ज्याला आम्ही म्हणतो तो सिंकिंग फंड म्हणजे बिल्डिंगचा उद्या डॅमेजेस किंवा ह्याच्यासाठी आणि रिपेअरसाठी येणारा खर्च हे भरल्यानंतर भरलं तर चालेल का, असा तुमचा प्रश्न आहे. असं खरं तर चालत नाही. कारण का जर प्रत्येक जण असं जर म्हणायला लागला तर मेंबर्स ते जे सिंकिंग फंड आहे हे उभे राहू शकत नाहीत. आणि नंतर व्याजाने तर तुमच्या सोसायटीच्या बायलॉज मध्ये ती प्रोव्हिजन असते, त्या बायलॉजच्या प्रोव्हिजन प्रमाणे तुम्हाला व्याज तर लागणारच आहे. तर नाक व्याज भरण्यापेक्षा ते वेळच्या वेळी भरणं, मेंटेनन्स वेळच्या वेळी भरणं हे फार गरजेचं आहे. सर, कमर्शियल प्रॉपर्टी म्हणून बघणारे लोकही खूप आहेत, कमर्शियल प्रॉपर्टी म्हणून घर विकत घेणारे लोक आहेत, तर तो जो व्यवसाय किंवा ते क्षेत्र जे आहे ते कसं आता वर येत आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? श्वेता, बरेचसे लोक आजकाल आपल्या मिडल क्लास महाराष्ट्रीयन लोक सुद्धा एखादा शॉप घेतात आणि तो भाड्यावरती देतात. त्यामुळे त्यांना मंथली इन्कम चालू होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याचसे असे काही माझे नातेवाईक किंवा माझे मित्र असं बघितलं किंवा जे काही रिटायर्ड झालेली माणसं आहेत त्यांनी त्यांचे आलेले प्रॉव्हिडंट फंड किंवा आलेले एकत्र असे आलेले पैसे त्यांनी शॉपमध्ये लावलेत आणि त्याचं दर महिना 10,000 20,000 रुपये भाडं घेतात, जेणेकरून त्यांचं मंथली इन्कम चालू राहतं आणि प्लस त्या प्रॉपर्टीचं अप्रिसिएशन होतं. म्हणजे समजा जर ती जागा आज त्यांनी जर 10 लाखाला घेतली असेल आणि त्यांनी समजा ती 10 वर्ष भाड्यावरती चालू ठेवली तर त्यांचं रेग्युलर इन्कम पण मिळालं आणि त्या 10चे 20 किंवा जे काही होतील
तो पण ऍडव्हान्टेज घेता येतो. प्रॉपर्टी अप्रिसिएशन प्लस मंथली इन्कम. त्यामुळे अशा प्रकारचे घेणारे आणि इन्व्हेस्टमेंट करणारे, त्याला इन्व्हेस्टर बाहेर म्हणतो आम्ही, असे बरेच आहे. बरोबर सर. राजेंद्र सर, थँक्यू सो मच. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला Thank खूप you, महत्वाची श्वेता. माहिती दिली आहे. घर खरेदी करताना कुठली काळजी घेतली पाहिजे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट असो किंवा आपली गरज म्हणून असो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. तर प्रश्नचिन्हामध्ये आज आपण हा विषय चर्चेला घेतला होता. भेटूयात आता पुढल्या मंगळवारी असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन. आज इथेच थांबतोय. नमस्कार.